गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। स्वातंत्र्यानंतर 78 वर्ष उलटली तरी बदलापूर जवळच्या चामटोली ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी पाड्यांमधल्या महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। इथल्या देवळाची वाडी या गावात आदिवासी पाड्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय। मात्र 4 वर्ष होऊनही पाणी योजनेचं कामच पूर्ण झालेलं नाहीये। त्यामुळे इथल्या महिलांना पाण्यासाठी 4 ते 5 किलोमीटर पर्यंत पायपीट करावी लागते। चामटोली ग्रामपंचायती अंतर्गत सह्याद्रीच्या डोंगर रांगेत 5 ते 6 आदिवासी पाड्या आहेत। यात बेंडशीळ, चिकणीची वाडी, ताडवाडी, चाफ्याची वाडी, देवळाची वाडी या वाड्यांचा समावेश आहे। केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 2021-22 मध्ये देवळाची वाडी या पाड्यासाठी 1,26,00,000ची पाणी योजना मंजूर करण्यात आली। त्याअंतर्गत पाण्याची टाकी, विहीर, पाईपलाईन, नळ जोडणी अशी कामं होती। मात्र 4 वर्ष उलटूनही ही कामं पूर्ण झालेली नाहीत। दुसरीकडे अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला 1,02,00,000 रुपयांचे बिल अदा केलेले आहे। ही योजना अर्धवट अवस्थेत राहिल्यामुळे इथल्या आदिवासी बांधवांचं, विशेषतः महिला वर्गाचं प्रचंड हाल होत आहेत। इथल्या महिलांना धुण्या भांड्यासाठी 4 ते 5 किलोमीटर पायपीट करत भोज धरण गाठावं लागतंय आणि तिथूनच पिण्यासाठी पाणी आणावं लागतंय। पाण्याच्या समस्येमुळे इथल्या मुली शिक्षणापासून वंचित राहिल्यात। पाणी भरण्याच्या रोजच्या कसरतीमुळे देवळाच्या वाडीतील 95% मुली शाळेतच गेल्या नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। ग्रामपंचायत प्रशासन आणि पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या या भोंगळ कारभाराविरोधात स्थानिक ग्रामपंचायत सदस्य सुकऱ्या हंबीर यांनी आवाज उठवलाय। माहिती अधिकारांतर्गत त्यांनी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ठेकेदाराला अदा करण्यात आलेल्या बिलांची माहिती मागवली आहे। तसंच या योजनेच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे। आदिवासींच्या हक्काचं पाणी पळवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर कारवाई न केल्यास इथले आदिवासी बांधव जनआंदोलन उभं करतील असा इशाराही त्यांनी दिलाय। आमच्या वॉर्डसाठी 1,26,00,000 रुपयाची योजना 21-22ला काम चालू केलेलं आहे, परंतु ती योजना फक्त अर्धवटच राहिली। नळ पण तुटले, पाईपलाईन पण फुटल्यात, विहीर पण अर्धवट आहे आणि टाकी पण अर्धवट आहे आणि त्या योजनेचे 1,02,15,000 रुपये विड्रॉ करण्यात आलेले आहेत पैसे। तर ते तरीसुद्धा 30% पण काम झालेलं नाही, तर ते पाणी तर चालू होणारच नाही। या योजनेचे जे पैसे काढण्याच्या मागं आहे, BDO असतील, CO असतील, ग्रामसेवक असतील, परत आपले इंजिनियर असतील, पाणी पुरवठा अधिकारी शेख साहेब असतील, यांचा सर्वांचा हात आहे। त्यांनी ठेकेदारांना आणि कंत्राटदारांना हाताशी घेऊन त्यांनी परस्पर कामावर न बघता काम किती झालं, किती टक्के झालं आहे, त्या हिशोबाने त्यांना ठेकेदारांना सरळ पैसे काढून दिलेत। तर त्यांच्या सेटिंगनुसार तर ठेकेदार पण माजले, त्यांचे पैसे निघाले, नंतर त्यांनी पैसे खाल्ले आणि कामं स्टॉप केले। आता परत 30% पण काम नाही। आश्वासन दिलं ते 2023ला तुम्हाला घरी पाणी येईल, प्रत्येक लेडीजांना प्रत्येक वाडीमध्ये आश्वासन दिलं का प्रत्येक बाईला स्वतःच्या घरी नळ भेटणार आहे। या आशेने, या खुशीने बाया खूप उत्साहित होत्या, पण बायांनी 3 वर्ष वाट बघितली। आज येईल उठेल तरी बायांचे वणवण चालूच आहे। तर इथून आता एप्रिल आणि मे महिन्यामध्ये इथून तर भोज डॅमपर्यंत 5 किलोमीटर बायांना कपडे धुवायला जावं लागते। सकाळी 10 वाजता गेल्या तर बाया 5 वाजता येतात। तर ढोरांना पाणी नाही आणि परत प्यायला पण पाणी कमीच आहे। 99% मुली शिकत नाही आणि शिकल्या पण नाही आमच्या आदिवासी पाड्यातल्या। याचं मेन कारण एक पाणीसुद्धा आहे आणि महिलांना मोलमजुरी करता येत नाही, पूर्ण दिवस रात्र पाण्याच्या मागे धावावं लागतं। तर ही जल जीवन मिशन योजना आहे, जे संबंधित जेवढे अधिकारी आहेत, शासकीय अधिकारी, त्यांच्या योग्य ती चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना योग्य ती न्यायालय कोठडी किंवा त्यांना शिक्षा झालीच पाहिजे। आमची पूर्ण आदिवासी समाजाची इच्छा आहे। मला पाण्यासाठी दिवसभर फिरायला लागतं, त्याच्यावरच पाण्यावरच दिवस घालायला लागतं आम्हाला। कुठं कोणी कामाला सांगितलं का कामाला पण जाता येत नाही। दिवसभर पाणी भरायचं, 3-4 वाजता दुपारचं जेवण जेवायचं,
परत सकाळचे उठलं नाही का त्याच्याच मागे लागायचं, म्हणजे आमचे त्याच्यामध्येच दिवस जातात. कोणाच्या घरी पाहुणे नको जायला, माहेरी नको जायला, आहे ते दिवस रोजचे सारखेच आहेत. कपड्यांचे पण हाल आमचे, पाण्याचे पण हाल. आम्ही करायचं काय? टाकी बांधली तर ती नुसती बघण्यासाठी बांधली, ती करायचं काय आम्ही? आम्हाला नुसते सांगतात का नळ बसवलेत, पाणी येणार, आज येणार, उद्या येणार. करायचं काय? त्यांची आशा तरी किती करणार माणूस? ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया बदलापूर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.